धन्य पुंडलिका बहुबरे केले निधानानिले पंढरीये न करी आळस आलिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ। लक्ष द्या सगळे। नपविजे केल्या तपाची आरासी ते जन लोकासी दाखविले न करी आळस आलिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ। सर्वोत्तम तीर्थ क्षेत्राने देव शास्त्रांनी हा भाव निवडिला न करी आळस आलिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ। विष्णुपद गया राम नाम काशी अवघी पाया पासी विठोबाच्या न करी आळस आलिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ। तुका म्हणे देखल्या कळ शंकराचा न करी आळस आलिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ। समचरण सरोजम सांद्र नीलांबोदाभं जगन निहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंत। हरि पांडुरंग कायमा जीवानी मानील संतासी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी वरण रघुबर विमल जसो जोदा योग फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख। आता वळदुरा भूमिका कीर्तनी उभे होती लोका मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबडिया बोला अज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे शेवे लागी शिवग झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर हे दुःख भाजन आरुती
पुंडलिका बहुबरी केली निधानाने पंढरीये न करी आळस आलिया संसारी पाहे पा पंढरी भुवैकुंठ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग याचे अवजड जीवांचा उद्धार करण्याकरिता भूतलावर आलेले वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे। तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमान योगी गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजे शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक तसे पारमार्थिक गुरु असणारे विश्ववंदे विश्वभूषण महाराष्ट्र संत तुकोबर यांचा उत्कृष्ट असा 6 चरणांचा आणि काहीसा थोडा बहुतेकांच्या अपरिचित असणारा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाद्वारा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर मनुष्यशास्त्री जीवाच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्या प्राप्तव्याने जीवनामध्ये साध्य होते ते प्राप्तव्य अर्थात तो जगत नियंता असणारा भगवान पंढरीश परमात्मा। सोपं करून सांगतो मी तुम्हाला, ज्या निर्गुण निराकार असणाऱ्या ब्रह्मानं आकार धरला सगुण साकाराला आला आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तो परमात्मा अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत तो सगुण साकाराला आला। तो परमात्मा ज्याला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण एक तो ही रघुराया गुणातीत असणारा परमात्मा शून्यातीत असणारा परमात्मा सगुण साकाराला आला। तो आला एका व्यवहारिक कार्यासाठी आला। लक्ष द्या बरं का माझ्या बोलण्याकडे। तो परमात्मा परमार्थिक कार्यासाठी अजिबात आला नाही। थोडं धाडसानं सांगतोय, समोर कॅमेरा आहे। तो परमात्मा व्यवहारिक कार्याने आला म्हणून व्यवहारिक कार्य अर्थात संसार। आपण सर्वजण इथं कीर्तनाला जमलेली लोक आहोत, आपण सर्वजण संसारी माणसं आहोत। जीवनामध्ये जीवन जगत असताना जन्मापासून मरेपर्यंत केलेला प्रवास हा संसार असतो आणि या संसारामध्ये प्रत्येक टप्प्यावरती व्यवहार खूप महत्त्वाचा असतो। आमचे श्री गुरु भाऊ विद्यार्थ्यांना पाठामध्ये सांगायचे, आजमे महाराज भाऊ सांगायचे, पोरांनो ज्या माणसाला व्यवहार चांगला करता येतो, लक्ष द्या, ज्या माणसाला संसार चांगला करता येतो त्या माणसाला परमार्थ चांगला करता येतो। ज्या माणसाला व्यवहार नीट करता येत नाही संसार नीट करता येत नाही त्या माणसाला परमार्थातलं काही ढेकळं बी जमत नाही म्हणायचे। तुम्हाला नसन समजलं तर पुराव्यासाठी माऊलींची ओवी सांगतो, ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससिक आहे। ज्याचं स्वतःचं धड नसतं तो लोकांचं काही करू शकत नाही। म्हणून संसारामधल्या व्यवहाराला खूप किंमत दिली। ज्यानं व्यवहार चांगला केला आणि या व्यवहाराच्या बळावरती तो परमात्मा सगुण साकाराला करून दाखवला, सगुण साकार करून दाखवला। असा आजचा अभंग त्या भक्ताचं वैशिष्ट्य सांगणारा आणि त्या भक्ताला धन्यता देणारा जगद्गुरु तुकोबर यांचा आहे। शेवेला आरंभ करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, अकारण कारण करून आवरून आलंय भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन श्री भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य ज्ञान साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय अनंत कृपा विभूषित वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आदि करून सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने चैतन्य श्री भगवान कानिपनाथांच्या कृपा आशीर्वादाने सकल संत महात्म्यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने
आपल्या या कानिपनाथ वस्तीवरती हा 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव आणि त्यातील ही आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा। आपल्या गावचे सर्व सप्ताहाचे आयोजन करते परमार्थप्रेमी मंडळी, भजनी मंडळ, तसेच आपल्या गावचे सुपुत्र आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण परमेश्वरजी महाराज किरुळकर यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व ग्रामवासियांचं आलेलं आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण। त्या योगे तुम्हा सर्व श्रोते सज्जन माईबापांच्या दर्शनाचा झालेला आज मला लाभ, याबद्दल मी माझं परमभाग्य समजेन। आजच्या या कीर्तनामध्ये तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ऋषितुल्य श्रोतृवर्ग मंडळी, सर्व माता माऊल्या, तुम्हा सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होईन। तुम्ही सर्वजणांनी समोर बसून कीर्तन ऐकावं। यामध्ये खऱ्या अर्थानं परिसराचं, पंचकृषीचं वैभव असणारी ही वारकरी परंपरा। या वारकरी परंपरेवरती नितांत प्रेम करणारी सर्व तुम्ही गायक, गुणीजन, विद्वत, रत्न, टाळकरी मंडळी, यामध्ये माझे परम मित्र ज्यांच्या आवाजाचं वेड सबंध महाराष्ट्राला लागलं असे हरिभक्तीपरायण संगीत अलंकार संजयजी महाराज हजारे महाराजही आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होईल। माझे परम मित्र हरिभक्तीपरायण, आपल्या परिसराचं भूषण, तुमच्या शिराळा परिसराचं वैभव, हरिभक्तीपरायण श्रद्धेय श्री सुनीलजी महाराज झांबरे यांचे पुतणे हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज झांबरे हेही या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित राहिले। महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक। हरिभक्तीपरायण संगत विशारद आमचे सुनील महाराज नवघरे महाराजही या ठिकाणी आहेत, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होईल। तसेच वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था तेर हरिभक्तीपरायण रघुनंदनजी महाराज पुजारी यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी वृंद, यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे अवधूत महाराज सुकणे, सुंदर चाल म्हणतो बरं का विद्यार्थी तो, आणि आमचे हरिभक्तीपरायण सिद्धेश्वरजी महाराज चिमणे जो की उजव्या हाताला मृदंग वाजवतोय, हे सर्व विद्यार्थी रघुनंदन महाराज पुजारी यांच्या वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेतील आहेत। त्यांच्याबद्दल एकदा तुम्ही सर्वांना टाळ्या वाजवा। आणि पुन्हा दुग्ध शर्करा योग म्हणून माझ्याच गावचा आहे तो, मला सुद्धा अभिमान वाटतो। हरिभक्तीपरायण आमचे प्रताप महाराज गिलविले आष्टा तालुका भूम महाराजही या ठिकाणी आहेत, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होईल। आणि आपण स्वतः मृदंग वादक असून सुद्धा इतरांचं मोठ्या मनानं कौतुक बघावं ही हिम्मत म्हणजे पुरुषार्थ असतो महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्या परिसराचं वैभव असणारे हरिभक्तीपरायण मृदंग अलंकार आमचे राऊत महाराज, आपल्या गाव कोणतं आपल्या महाराजांचं? निमगाव चोभा ना महाराजांचं गाव, राऊत महाराज या ठिकाणी आहेत, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होईल। तसेच प्रमोद महाराज आहेत, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होईल। तुम्ही सर्वांना समोर बसून कीर्तन ऐकावं, या दोघा जणांना मृदंग वाजवावा आणि संजय महाराजांसहित या सर्वांना कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं, एवढा अधिकार माझा नाही। मात्र एक दास मी दुर्बळ वैष्णवांचा, श्रुत नो हे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा। मी आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु दोंडोपंतजी दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर, श्री गुरु दादासाहेबांच्या फडामध्ये एक झाडपूस करणारा विद्यार्थी आहे। दादासाहेबांच्या फडामध्ये झाडपूस करता करता जे संतांचं उच्चिष्ट माझ्या पदरामध्ये पडलेले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, अगदी सोपा आहे। तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये व्यवहाराच्या जीवावरती प्राप्त झाला। मी तुम्हाला आजच्या कीर्तनामध्ये माया, ब्रह्म, अजातवाद, विजातवाद अजिबात वेदांत सांगणार नाही, कारण उद्यापासून 2 दिवस तुम्ही वेदांत ऐकणार आहात। त्यामुळे मी तुम्हाला आज वेदांत सांगितल्याच्या नंतर तुम्ही म्हणजे तुम्हाला नको तसं वाटायला, म्हणजे म्हणून मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये तुम्हाला रुचेल असं, पचेल असं व्यावहारिक दृष्टांतांच्या माध्यमातून मी तुम्हाला भगवान परमात्मा आपल्या घरी आणून पोच करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला पूर्णविराम देतो। लक्षामध्ये तत्पूर्वी थोडं लक्ष द्या, कीर्तनामध्ये आपण सप्ताह करतो, दरवर्षी उत्सव करतो, कथा कीर्तन करतो। यावर्षी तर तुम्ही कहरच केला राव कानिपनाथ वस्तीवरती। संजय भाऊ, आम्ही गेल्या वर्षी काल्याच्या कीर्तनाला आलतो, तिथं वरी माळावरती काल्याचं कीर्तन झालं होतं, छान वाटलं होतं मला। वस्ती छोटी आहे,
पण कार्यक्रम छान केला तुम्ही, कौतुक वाटलं होतं. पण यावर्षी तर तुम्ही वा वा लाजवाब. जी माणसं महाराष्ट्राच्या हाताला लागत नाहीत ती माणसं तुम्ही हाताला लावून दाखवली राव. कमाल आहे तुमची, बरोबर आहे की नाही? म्हणजे एवढ्या छोट्या वस्तीनं एवढं मोठं काम करावं सामान्य गोष्ट नाही. तुमच्या परमार्थावरती अगाध प्रेम आहे. संजय महाराज असतील, आता पुढे येणारे वक्ते आहेत, सर्व महाराज मंडळी, हे काही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून तुम्ही एवढं मोठं धाडस केलं. धाडस कशाचं केलं? लय अवघड सांगा ना मी तुम्हाला. पैसे खर्च करायचं आणि कशाचं ढेकळायचं, दुसरं कशाचं, बरोबर आहे की नाही? हां, कसं असतंय एक लक्षात ठेवा, जे कीर्तन करायच्या संजय बाबा पोटात असते ते ओटात येते, बरोबर आहे की नाही? म्हणजे कीर्तन करायच्या पोटात असते ती कुठं असते? ओटात असते. गायकाच्या ज्या कंठात असते ती कुठं असते? ओटात असते, बरोबर आहे की नाही? कीर्तन करायचं ओटातलं पोटात, पोटातलं ओटात, गायकाच्या कंठातलं ओटात, बरोबर आहे की नाही? आणि पकवाजाच्या पोटातलं बोटात. आणि ह्या सगळ्या जणांना एकत्र करायचं असलं तर कशाचं काय? हा, आलं लक्षात तुमच्या मस्तपैकी. ते असलं की सगळं जमतं है ना संजय बाबा. आणि खरं सांगू का तुम्हाला, लक्ष द्या, कीर्तनामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 शास्त्रांना पुरुषार्थ सांगितले. हे सांगितलं आमचं, तुम्हाला वाटलं बरं, बरोबर आहे की नाही? तुमचंही सांगतो. जीवनामध्ये अर्थार्जन करू नये असं कोणत्याही संत महात्म्यानं सांगितलं नाही. उगाच तुकोबारायांच्या प्रमाणांचा कुठंही विपर्यास करायचा नाही. ती सोने रुपये आमा मूर्तिके समानन की तुमची रवित्त धनन का म्हटले, कशासाठी म्हटले, पाठीमागचा पुढचा अन्वय बघून, पार्श्वभूमी बघून प्रमाण मांडायचे असतात. म्हणजे खुशाल माणसांना धनाचा तिरस्कार करायचा. एक लक्ष देऊ नाही का पोरांनो? तुम्ही सगळी कीर्तनाला बसला. आमचे गुरुवर्य महाराज गुरुजी आम्हाला सांगायचे, जीवनामध्ये पैसा किती आवश्यक आहे. अमोल गुरुजी, पैसा किती आवश्यक आहे? तर जेवढा माणसाच्या शरीराला श्वास महत्वाचा आहे तेवढा पैसा जीवनामध्ये महत्वाचा आहे. जसा माणूस श्वासाशिवाय जगू शकत नाही तसा माणूस पैशाशिवाय जगू शकत नाही. मग श्वासाशिवाय जगू शकत नाही म्हटल्याच्या नंतर पैसा तितकाच महत्वाचा आहे. मग मला एक सांगा, पैशाच्या नादामध्ये, पैसा कमवण्याच्या नादामध्ये आपण असं व्हायला लागले. आता तुम्ही कीर्तनाला बसला, श्वासाशिवाय आपण जगू शकत नाही. तुम्ही असं म्हणायला लागला का, महाराज कीर्तन बंद करा, मला श्वास घ्यायचा आहे. तुम्ही बोलू नका, मला श्वास घ्यायचा आहे, बरोबर आहे का? मला जेवायचं नाही, मला श्वास घ्यायचा आहे. मला झोपायचं नाही, मला श्वास घ्यायचा आहे. का तर मी श्वासाशिवाय जगू शकत, असं आहे का तुमचं? नाही. म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया जीवनाला जितकी आवश्यक आहे. मग तुमच्या बाकीच्या क्रिया थांबल्यात का जीवनामधल्या? अजिबात नाही. तसंच जीवनामध्ये पैसा कमवत असताना पैसा कमवलाच पाहिजे. पण मला पैसा कमवायचा आहे, माझा पैसा, माझा पैसा, माझा पैसा, या राड्यात आपलं जीवन जगायचं राहिलं नाही पाहिजे. फक्त आपण पैशाच्या राड्यात जीवन जगायचं संपून चाललो. जीवनामधला महत्वाचा भाग असतो धर्म. धर्म सांभाळत असताना तो अर्थ त्याच्या कामाला आला पाहिजे. आणि तुमच्या कानिपनाथ वस्तीवरच्यांचा अर्थ कळते ना तुम्हाला? हां, ज्याच्याकडे असतो अर्थ त्याच्या जीवनालाच असतो अर्थ, नाही तर का या अर्थ नसतो. हां, मग तो अर्थ हा पुरुषार्थ इथं तुम्ही खर्च केला त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. भगवान कानिपनाथाच्या कृपेने यंदा तुम्ही जेवढं पैसे खर्च केले त्याच्या 5 पट तुमचा फायदा हो अशी पांडुरंगाच्या चरणी, कानिपनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. ऐका बरं का, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, जीवनामध्ये पैसा महत्वाचा असतो. 5 मिनिटं लक्ष द्या, सोपं सांगतो मी तुम्हाला. आता जाऊ द्या, माझी प्रस्तावना थोडी लांबती होत्या. की मी आता सांगून गेलोय तुम्हाला, पैसा आपण कमवला पाहिजे. जीवनामध्ये आपण गरिबीमध्ये जन्माला आलो, आपली चूक नाही. पण आपण जर गरिबीमध्ये मेलो तर ती आपली चूक असेल. पण जीवनामध्ये पैसा कमवलाच पाहिजे पोरांनो, बरोबर आहे की नाही? लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे आता तुम्हाला सोपं करून सांगतो तुम्हाला की जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे उदास विचारे उदास विचारे
दुनियाधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जीवनामध्ये आपण पैसा कमवलाच पाहिजे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आला. आता सोपं सांगू का तुम्हाला? आता पैसा महत्वाचा आहे सांगितलं, पण पैशाशिवाय जीवन आहे हे पण लक्षात घ्या. सांगतोच तुम्हाला दृष्टांत. कशाला उगाच मवा पडल्यासारखं व्हायला उगाच घेण्यान देण्याचं. एका माणसाला झोप लागत नव्हती, तुम्हाला लागायला लागली म्हणून सांगायला लागलो आता. कारण काय झालंय, आता मस्तपैकी पंगत आणले संजय बुवा यांनी, बरोबर आहे का नाही, आणि शिरान बिरान असा जड जड माल पोटात गेल्यावर पुन्हा माणसाला कीर्तन ऐकायची इच्छा राहत नाही. तुम्ही पुढच्या वर्षी 7 ते 9 कीर्तन ठेवा आणि 9च्या नंतर पंगत ठेवा. मोकळ्या पोटानं कीर्तन ऐकायला बी मजा येते आणि कीर्तन करायला बी मजा येते, बरोबर आहे की नाही. पुढच्या वर्षी बघा उपक्रम करून बदलून म्हणजे वेळ बदला, कीर्तन करा आम्हाला बदलू नका असं म्हणून सांगायला. ऐका 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 मी काय कुळ कायदा लावायला आलेलो नाही. कुणाला बोलवायचं आहे त्याला बोलवा, बरं का. तसं काय नाही. ऐका, हां लक्ष द्या कीर्तनामध्ये. ऐका मी काय सांगत होतो तुम्हाला. हां कीर्तन सांगत होतो का मी तुम्हाला? एका माणसाला झोप लागत नव्हती ही सांगायला घातलं होतं. ऐका लक्ष द्या कीर्तनामध्ये. एका माणसाला काय लागत नव्हती? लक्ष द्या कीर्तनात. काय लागत नव्हती? हा झोप लागत नव्हती. दवाखान्यात गेला डॉक्टर साहेबाकडं. डॉक्टरला म्हणला डॉक्टर मला झोप लागत नाही. डॉक्टर साहेबांना गोळ्या लिहिल्या 15 दिवसाच्या. म्हणली नाही तुम्हाला शांत झोप लागेल. पुन्हा 15 दिवसांना महागारी आला. डॉक्टर साहेबांना म्हणला डॉक्टर साहेब यांना काही फरक पडला नाही राव. डॉक्टर साहेब म्हणले काही काळजी करू नका, अजून तुम्हाला गोळ्या बदलून देतो. तात्या पुन्हा गोळ्या बदलून दिल्या 15 दिवसाच्या. डॉक्टर म्हणले यांना तुम्हाला चांगला फरक पडेल. पुन्हा 15 दिवसांना परत गेला. पुन्हा 15 दिवसांना गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेब म्हणले अजून तुम्हाला भारी गोळ्या देतो, यांना तुम्हाला झोप लागत नाही तर. पुन्हा दुसऱ्या 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या. चेअरमन साहेब पुन्हा आणि 15 दिवसांना परत गेला. डॉक्टर साहेब म्हणला ह्यांना बी काही फरक पडला नाही. डॉक्टर साहेब म्हणले अजून जरा टेस्ट जास्त करतो तुमच्या आणि गोळ्या भारीच देतो आता तुम्हाला. बुवा दिल्या ना राव, अजून 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या. अशा किती बऱ्या 15 दिवसाच्या गोळ्या सांगू मी तुम्हाला आता. म्हणजे कीर्तन संपेपर्यंत सांगू का? पुन्हा 15 दिवसांना गेला, पुन्हा 15 दिवसांना गेला. असा तो 15-16 वेळेस परत गेला, बरोबर आहे की नाही, गोळ्या आणण्यासाठी. 16व्या वेळेस गेल्याच्या नंतर लक्ष द्या माझ्याकडे. डॉक्टरना हात जोडले. डॉक्टर साहेब म्हणले आता आपल्या देशातल्याच गोळ्या संपल्या म्हणले झोपीच्या. आता आपल्या भारत देशात गोळ्या शिल्लक नाही. ह्याच्यापेक्षा भारी गोळ्या शिल्लक नाहीत आता. आता तुमच्या पद्धतीने तुमचा उपचार बघा म्हणले. आता आपला इलाज संपलाय. आपला इलाज संपलाय म्हटल्याच्या नंतर पेशंटचं काय होतं तेव्हा बोला हो. आता तुम्ही ह्यांना घरला घेऊन जा, आपला यांचा काय आता इलाज होत नाही असं म्हणले आपण काय समजायचं आता? अहो बोला हो, दबकू नका. हा शेवटच आहे का त्याचा आता? हा म्हणजे आता हे मार्गालाच लागले असं समजूत आपण. आता तुम्हाला इलाज होत नाही म्हणल्यावर डॉक्टरचे पाय धरले पेशंटनं. डॉक्टर म्हटला असं करू नका म्हणला. तुम्ही जर मला हातचं सोडून दिलं काय करावं म्हणला मी गरीब माणसानं. तुम्हीच पर्याय सांगा, काहीतरी पर्याय सांगावा लागेल तुम्हाला. डॉक्टरच्या पुढे रडायला लागल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले आता एक काम कर. म्हणले काय कर? आता बाहेरचं बघ म्हणले. कीर्तन ऐकायला लागला का तुम्ही? आरतिंगला पाणी फुलवता बघा. डॉक्टर काय म्हणले त्यांना? बाहेरचं बघ म्हणले. माणसाचा विश्वास घरच्यावर जास्त नसतो, बाहेरच्यावर जास्त असतो, आहे का नाही? बाहेरचं बघ म्हणल्यावर कळते ना हो तुम्हाला. गडी कसा का असा ना आपला मंडपाच्या कडाला व्हायना पण बसून कीर्तन ऐकलेला होता. त्यानं म्हणला आपला काही भूताख्यातावर जादू टोण्यावर विश्वास नाही. गावात आपली जुनी जाणती महाराज मंडळी आहेत. आजबे महाराजासारखी जुनी खोडं गावात असते तीच, बरोबर आहे का नाही? जाऊन त्यांनाच विचारू की काय आहे का पर्याय म्हणून. राऊत बुवा आपल्यासारख्या परमार्थातल्या माणसानं जर सांगितलं आम्हाला काय ह्यातलं जमते बुवा, संजय बुवा आपल्याला नीट माणसं बोलते म्हणतं का? आणि कशाला गळ्यात माळा घातल्यात मग तुम्ही, आणि कशामुळे बोंबलं झेंडाता मग तुम्ही, असं काही लोक बोलते ती. मग त्याच्यामुळं माणसं म्हणतात माळकऱ्यांना मन्यागणीच बुद्धी असते. तुमच्याकडे म्हणतात का? हा बीड जिल्ह्यामध्ये म्हणतात का? आमच्या तिकडे तर धाराशिव जिल्ह्यात म्हणतात बा. त्यानं आजबे महाराजासारख्या जुन्या खट्ट खोड्यानं म्हणले हाय की पर्याय नाही म्हणून कसं जमतंय? आबरू घाली होते आपली येण. त्याच्यामुळे म्हणले हाय ना पर्याय. म्हणले काय पर्याय आहे? सांगा म्हणले. पाया पडले. म्हणले काहीच नाही, पर्याय एकच आहे. म्हणले काय सांगा? ज्याला शांत झोप लागते त्याचा शर्ट अंगात घालून झोप, म्हणजे तुला चांगली झोप लागन म्हणले. ह्यानं पुन्हा दवाखान्यात गेला. डॉक्टर साहेबांना म्हणला डॉक्टर आता गोळ्या देऊ नका. म्हणले मग आता तुमचा एक शर्ट द्या म्हणला.
डॉक्टर म्हणले का रे गड्या कशाला शर्ट पाहिजे? तुम्हीच सांगितलं होतं बाहेरचं बघा. आमच्या गावात महाराज राहतात, त्यांना विचारलं बाहेरचा काय पर्याय आहे का, त्यांना सांगितलं काळजी करू नका, ज्याला शांत झोप लागते त्याचा शर्ट अंगात घालून झोप, म्हणजे तुला चांगली झोप लागन. डॉक्टरनं डोक्यावर हाणून घेतलं. अरे दुश्मना म्हणला, तुला कोणी सांगितलंय म्हणला मला शांत झोप लागते म्हणून? कोण म्हणलं? मला बी झोप लागत नाही म्हणले डॉक्टर. मी बी ह्याच गोळ्या खाऊ खाऊ बेजार आहे म्हणला डॉक्टर. जमच ना म्हणला डॉक्टर. जेवढ्या गोळ्या तुला दिल्यात तेवढ्या गोळ्या मी खाल्ल्यात. तू का म्हणे रोग वैद्याची अंगी आणि नाही तरी जगी उपका. डॉक्टर म्हणले मी बी त्याच गोळ्या खातोय. आता लक्ष देऊन कीर्तन आहे का 2 मिनिटं बरं का. पेशंट डॉक्टरला म्हणायला लागलं, डॉक्टर तुम्हाला का बरं झोप लागत नाही? एवढा मोठा 5 एकराचा दवाखाना आहे, 10 मजली, रमान मरातब रुतबा, तुमचा एवढा मोठा स्टाफ, 2000 नर्सिंगचा, एवढी मोठी सगळी फॅक्टरी चालल्यासारखी दवाखान्याची तुमची सगळी यंत्रणा चालते. आमदार खासदार सगळे उठणं बसणं, तुमचं एवढं समाजामध्ये वजन आहे. नेमकं का बरं, नेमकं तुम्हाला झोप का लागत नाही? पैसा अडका भरपूर आहे तुमच्याकडं, काय कमी आहे तुम्हाला? ऐका डॉक्टरनं दिलेलं उत्तर. डॉक्टर म्हणले अरे बाबा तुला हे सगळं दिसतंय ना, तुला काय सांगू काय काय आहे ते. मी MBBS होत असताना आणि MD होत असताना माया बापानं शिराळ्याच्या तळ्याखालची चांगली 15 एकर जमीन विकली म्हणला माझ्या शिक्षणासाठी. सगळा भूमिहीन माझा बाप झाला. एवढ्या कष्टानं मी कसतर MD झालो. आता हे तुला जेवढा दवाखाना मोठा दिसतोय का नाही, हा उभा करण्यासाठी कोणत्या कोणत्या फायनान्सचं कर्ज भरतोय आणि कोणत्या कोणत्या बँकेचे हप्ते भरतोय माझी मलाच माहीत. कोण म्हणले? डॉक्टर म्हणायला लागले. आणि काय सांगू तुला, हे हप्ते भरत असताना, ऐका बरं का कीर्तनामध्ये लक्ष द्या, हे हप्ते भरत असताना एवढी तारेवरची कसरत करतोय, एवढी तारेवरची कसरत करतोय. कसे कसे भरतोय सांगू का म्हणले तुला? म्हणले सांगा की. कारण नसताना माणसाला ऍडमिट करतोय. आर्थिंगला पाणी होता बघा. डॉक्टर काय म्हणले? हप्ता भरण्यासाठी काय करतोय? कारण नसताना माणसं ऍडमिट करतोय. गहनेनं देण्याची गरीबाची असो श्रीमंताची असो, पोरगी डिलिव्हरीला दवाखान्यात आली शिजर करतोयच, सुट्टीच नाही तिला. बरोबर आहे की नाही? बीपीच्या आणि शुगरच्या गोळ्या तर संजय बुवा जरी आला तरी त्याला देणारच आहेत आम्ही. फक्त दवाखान्यात यायची वाट बघतोय आम्ही. कसला बी माणूस येऊ द्या, मला जरा डॉक्टर डावा हात दुखल्यासारखाच वाटायला लागलाय आणि थोडी छातीत बी कळी यायला लागली, त्याला पित्तामध्ये जरी कळी येत असली तरी सुद्धा आम्ही त्याची अँजिओप्लास्टी केल्याशिवाय सोडतच नाही. कोण म्हणायला लागले? नीट कीर्तन आहे का बरं का. ह्याच्यापेक्षा सोपं मला कीर्तन सांगायला ना बघा तुम्हाला आता. आणि एवढं जर नसन कळत तर मी आता हाणून घेईन बघा तुमच्या पुढे आता तुम्हाला. हां ऐका आता डॉक्टरने कसं कसं सांगायला घातलंय सांगा तुम्हाला. आणि एवढ्या कष्टानं हप्ते भरतोय मला डॉक्टर म्हटला. मग पेशंट म्हणला मग तुम्ही भरतावच की, काय प्रॉब्लेम आहे तेव्हा तुम्हाला? काय तुमच्यावर तक्रार केली आहे कोणी? बरोबर आहे की नाही? तुमच्यावर कोणी तक्रार केली आहे का? नाही तक्रार केलेली. मग का बरं तुम्हाला झोप लागत नाही? आता ऐका डॉक्टरनं दिलेलं उत्तर. डॉक्टर मला तुला ती पुढची मोकळी जागा दिसते का? म्हणले कोणती? गाड्या लावलेली? हो म्हणले तीच. म्हणले अरे बाबा त्या मोकळ्या जागेत तिथं अजून एक असलाच दुसरा दवाखाना होणार आहे असं मला जेव्हा कळालंय तेव्हापासून माझी बी झोप संपून गेली आहे म्हणला डॉक्टर. कळालं का? कीर्तन लक्षात यायला लागलं का तुमच्या? त्यावेळेसपासून माझी बी झोप संपून गेली आहे, मला बी झोप लागत नाही, मला बी एक शर्ट हुडक म्हणला तुझ्या बरोबर. कोण म्हणलं? पेशंटला बरं वाटलं की राव. कोणाला? ह्याला बरं वाटायला लागलं. म्हणजे ह्याचं दुःखच कमी झालं टपाऱ्याला. कशामुळं? डॉक्टरला बी ह्या गोळ्यानं झोप लागत नाही म्हणलं. ह्याला जरा धीर आला. लोकांचं वाटोळं जरा आपल्यापेक्षा जास्त झालं माणसाला चांगलं वाटत. खरं आहे का खोटं आहे सांगा तुम्हाला? आपला दृष्टांत इथंच राहू द्या. मला तुम्हाला ह्या बी विषय क्लिअर करून सांगू द्या की आपल्यापेक्षा लोकांचं दुःख मोठं असलं आपल्याला बरं वाटतं, आपल्यापेक्षा इतराचं सुख मोठं असलं आपल्याला वाईट वाटतं. जमतं का कोणाचं मोठं असलेलं चांगलं दुःख सुख? अजिबात जमत नाही. नसन समजलं होय म्हणायला लावतो तुम्हाला. त्याशिवाय मी कीर्तनच पुढं नेना. आपल्या घरातली लाईट गेली, आपण बल्ब लाविना, चिमणी लाविना, वाटेवर येणार, इकडं तिकडं बघणार, दुसऱ्याच्या घरात लाईट आहे का, बाहेर येऊन बघावा आणि दुसऱ्याच्या घरात लाईट दिसावा आणि आपल्या घरात लाईट नसावा. इतकं माया माणूस पाय झाडीत आहे म्हणता वटेवर येऊन. हे याला लाईन म्हणला फोन लावीन, त्याला लाईन म्हणला फोन लावीन. असं वाटतंय जणू काय साऱ्या गावाचं दुःख आपल्या एकट्याच्या घरला आलंय, एवढं बेकार वाटतंय. पण आता ऐका बरं का,
आपल्या घरातली लाईट जावा आणि ह्यांना येऊन असं बाहेर वाटेवर डुकून बाहेर बघावा आणि साऱ्या गावात साऱ्या शिवारात अंधार गुडूक दिसावा. हे म्हणताय द्या मर्द्या साऱ्या गावाची गेली, साऱ्या गावाची गेल्यावर ह्याला कसं वाटतंय? बरं वाटतंय. एकट्याची गेल्यावर बरं वाटतंय का? नाही. बरं नसन समजलं अजून थोडं सोपं करून सांगतो. एक बाई बाजारला गेली, बाईचे 100 रुपये हरपले. हरपुनी कुणाचे? पण तिचे हरपले बिचारीचे. आता काय सांगू तुम्हाला, बाईनं घरी आली, 5-25 बाया चहा प्यायला हळदी कुंकाला जमा केली आणि इतक्या बाया छाती बुडू बुडू बाई सांगायला लागली, बाई बाजारला गेले 100 पडले, बाई बाजारात गेले 100 पडले, बाई बाजारात गेले 100, बाई बाजारात गेले 100 पडले. प्रत्येकाला हळदी कुंकू लावायची, बाई बाजारात गेले. नसन समजलं अजून थोडं सोपं करून सांगतो. तुम्ही म्हणता महाराज लोकांना लय दुसऱ्याचा कुटाणा करायचा नाद असते, ह्यांचं काही नसनच का महाराज लोकांचं? मायचन खोटं सांगा ना. बघा मी तुम्हाला कानिपनाथाच्या समोर मी तुम्हाला कीर्तनात सांगतोय, आमच्या आईच्या कानातलं फुल पडलं. कीर्तन समजायला लागलं ना तुम्हाला? आमच्या आईच्या कानातलं काय पडलं माय? फुल पडलं. 3-3.5 ग्रॅमचं फुल. संजय भाऊ आमच्या आई एवढी येडीने करायची, बाई माझं फुल, बाई माझं फुल, बाई माझं फुल. जाऊ दे मरू दे म्हणलं, फुल पडलं मला उद्याच्याला तुला दुसरं फुल करतो. बाय आमच्या आई ऐकायच तयार नाही करावं. संजय भाऊ आमची बी आई एवढी येडीने करायची. म्हणता हां तुला काय बाबा म्हणायची, तुझ्या जिबीला हाड नाही, म्या कसं फुल केलंय माझी मलाच माहिती. खळ्यावरचं मात्रच धुईलंय म्हणायची, सोयाबीनची येचलंय म्हणायची, तुरीची येचल्यात म्हणायची, कडाला पडलेल्या शेतातल्या बांधावरच्या, आणि असं करून फुलं केल्यात म्हणायची. आणि तुला म्हणतो फुल पडू दे, फुल पडू दे. आता काय सांगू तुम्हाला, आता मला बी वाईटच वाटायची की हो राऊत बुवा, बरोबर आहे का नाही? मला तरी काही ते चांगलं वाटत होतं का? वर्ण म्हणत होतो आमच्या आईला मी, जाऊ दे पडू दे, करू दुसरं. आता ते 3-3.5 ग्रॅमचं फुल म्हणजे जवळजवळ 30-35 हजाराचा झपका बसलेला. मला बी वाटायची 2-3 कीर्तनं गेली बोंबलं तर. काय का नाही संजू भाऊ? मला बी असं चुरचुरच लागली होती मनाला. मी खरं सांगायला लागलो बरं का मनातलं माझ्या तुम्हाला. हां तुम्ही तसं काही मनाला लावून घेऊ नका बघा. आणि हे बघा काय सांगू तुम्हाला, काय पुन्हा आमची बाई वरनं म्हणायचीच नाही पण ज्याला सापडलं असत्यान त्याचं ह्याच्यापेक्षा डबल दवाखान्यात पैसे जात्यान अशी काही म्हणायची आमची बाई. आणि काय सांगू मी हो का, आमच्या घराच्या दारात असा पोर्चवर बसलो होतो. आमच्या घराशेजारचं पोरग कधी न बोलता मला कधीच जायचं नाही, म्हणजे ती सारखं बोलायचंच. मी तुम्हाला खोटं सांगा ना, खरं आहे म्हणूनच सांगायला लागलो कॅमेऱ्याच्या समोर. त्याचं नाव अमर आहे बरं का. आणि मग ते असं पूर्ण जायचं यायचं 2-4 बाऱ्या, बोललंच नाही मला त्या दिवशी. मीच त्याला हाक मारली. मला का राम 2-4 बाऱ्या झालं म्हणलं, तू इकडं तिकडं चक्रा मारतोय म्हणलं, तू बोला ना गेला काय होय ना गेला. मला म्हणला जवळ आला म्हणला काय सांगावं महाराज म्हणला, मग 5 वाजता लय दुपार राडा झालाय राव. मला काय झालं? अहो म्हणला आमच्या बायकोच्या गळ्यातलं 3 तोळ्याचं तुटून पडलंय म्हणला, सापडच न झालं. माई शपथ खोटं सांगा मी तुम्हाला, एवढं मला भारी वाटलं मनातले मनात. जाऊ द्या मरू द्या म्हणलं, कुठं आपल्या आईचं 3 ग्रॅमचं पडलंय. खरं आहे का खोटं सांगा तुम्हाला? हे माझं असं आहे म्हणल्यावर तुमचं ह्याच्यापेक्षा वेगळं, बरोबर आहे का नाही? त्या पेशंटला चांगलं वाटायला लागलं. कशामुळं?
अय कीर्तन, कशामुळे चांगलं वाटायला लागलं? डॉक्टरला बी झोप लागा नाही गोळ्या खाऊन, म्हणून त्याला चांगलं वाटलं. आणि ती म्हणला डॉक्टर मला बी एवढा धीर आलाय म्हणला, आणि चला की म्हणला मग आपण दोघं बी आता शर्ट हुडकायला जाऊ म्हणले. बरोबर आहे की नाही? आणि मग डॉक्टरला म्हणलं आता तुमच्याच वशिल्यानं बघा शर्ट कोणाचा मागायचा ते. डॉक्टर म्हणले बारक्या चिरक्याचा कशाला मागायचा, तालुक्याच्या आमदाराकडे जाऊ म्हणले आपण शर्ट मागायला. हो कीर्तन नीट ऐका. आमदार साहेबाकडे गेले, आमदार साहेबाला सगळे हकीकत सांगितले. म्हणले आमदार साहेब तुमचा एक एक शर्ट आम्हा दोघाला द्या. का गड्या डॉक्टर साहेब? सगळे हकीकत सांगितले. ज्याला शांत झोप लागते त्याचा शर्ट अंगात घालून झोपा, म्हणजे तुम्हाला चांगली झोप लागेल असं त्यांना सांगितलंय, म्हणून तुमचा शर्ट मागायला आलो म्हणले. आमदारांना डोक्यावर हाणून गेलं. आमदार म्हणला तुम्हाला कोणी सांगितलंय मला शांत झोप लागते म्हणून? बेट्या हो, मागची 5 वर्ष आणि आताची 3 वर्ष मी नेमका कोणत्या पक्षात आहे मलाच कळा नाही म्हणले आमदार. हा केलेला इलेक्शनला खर्च बी निघतो का नाही, पंचायत झाली म्हणले आमची, आम्हाला मला बी एक शर्ट हुडका. कोणी सांगितलं? आमदारांना सांगितलं. मला बी झोप लागत नाही म्हणले. मी असं प्रत्येकाची कारण सांगेन, पण आता सांगेन कीर्तनाला टाइम कमी आपल्याकडं. आमदाराकडे गेले, खासदाराकडे गेले, तलाट्याकडे गेले, वकिलाकडे गेले, कलेक्टरकडे गेले, इंजिनियरकडे गेले, प्राध्यापकाकडे गेले, सगळ्याकडे गेले, व्यापाऱ्याकडे गेले, उद्योगपतीकडे गेले, सगळे 25-30 जणांचं टोळकं तयार झालं. कशासाठी? असं कीर्तन आहे का? शर्ट मागायला. काय सांगू तुम्हाला आता, हे 25-30 जणांचं टोळकं कानिपनाथाच्या वस्तीवर आलं. तात्या कशाला आलो? शर्ट हुडकायला. बरोबर आहे का नाही? ह्यानं म्हणले आता डोळ्याला माणूस झोपल्याला बघितल्याशिवाय शर्ट मागायचा नाही. ज्याला मागण शर्ट ती तसलंच निघायला लागले. जो देखे सो दुखिया बाबा. बरोबर की हे संजय महाराजांपुढे मी कशाला म्हणून गेले देण्याचं. बरोबर आहे की नाही? ऐका आता, ज्याच्याकडे बघितलं त्याच्याकडे तसलाच दिसायला लागला. म्हणले आता डोळ्यानं माणूस झोपल्याला बघितल्याशिवाय शर्ट मागायचा नाही. उन्हाळ्याचे दिवस, ऊन लागायला लागलं. म्हणले आपल्या बापाची ताकद नाही असल्या उन्हात शर्ट हुडकीत फिरायची. मस्तपैकी रस्त्याच्या कडाला आंबा दिसतोय, 2 तास आंब्याच्या सावलीला बसू, 4 वाजता ऊन कमी झाल्यावर शर्ट हुडकायला लागू. मस्तपैकी आंब्याच्या झाडाखाली 25-30 जणांचं टोळकं बसलं. लक्ष द्या कीर्तनामध्ये. आणि उन्हाची खाली होण्याची विश्रांती खात वाट बघायला लागले. गोष्ट अशी होती, तिथं शेजारी एक शेतकरी आऊत हाणत होता. आऊत कळतंय ना हो तुम्हाला? शेतकरी काय करत होता? आऊत हाणत होता. शेतकरी आऊत हाणत होता. शेतकऱ्याची अवस्था कशी होती माझ्याकडे बघा. शेतकऱ्याच्या अंगावर धोतर होतं, पण माझ्यासारखं असं लांबकं नव्हतं. गुडघ्याच्या वर शेतकऱ्यानं धोतर घातलेलं. अंगावर शर्ट सोडा, शेतकऱ्याच्या अंगावर बनेन पण नव्हता. डोक्याला फाटक्या तुटक्या टावेला मुंडासा गुंडाळलेला शेतकऱ्यानं. उघडा धूत शेतकरी घामाघूम उन्हानं झालेला बिचारा आऊत हाणत होता. 2 वाजता शेतकऱ्यानं माणसं बघितली. कोण आहेत ती? मोठी मोठी माणसं दिसली. कशाला मोठ्याच्या नादी लागते शेतकरी बिचाऱ्यानं आऊत सोडलं. आऊत सोडल्यावर बैलाला पाणी दाखवलं. आंब्याच्या मुळीला बैल बांधली. कडब्याची पेंडी गुडघ्यावर मोडून बैलाच्या पुढे टाकली. डोक्याचा मुंडासा काढला, पायातल्या वाहना काढल्या, वरून विहिरीत उडी टाकली. वर आला, अंग पुसलं. आंब्याच्या फांदीला बांधलेल्या भाकरी सोडल्या. सकाळी सकाळी बायकोना मस्तपैकी जाड जाड बाजरीच्या भाकरी, रट्ट्याच्या रट्ट्या अशा तळातासारख्या जाड 4 भाकरी, 2 खट्ट्याच्या खट्टे असले, बचकत नाही मायाजोगे, फुरसुंगी कांदे, खोंगाभर चटणी आणि सुगाडभर दही दिलं होतं. दही, चटणी, 2 कांदे बुक्कीनं फोडले आणि ते सगळं 4 भाकरी गड्यानं चिरगुटच झाडून काढलं. सगळ्या भाकरी खाल्ल्या, सुगड भरून पाणी पेला आणि मस्तपैकी तोंड बिंड पुसलं. असं केलं शेतकऱ्यानं. पायातल्या चपला अशा उशाला ठेवल्या, डोक्यावरचा मुंडासा त्याच्यावर ठेवला आणि थोड्या वेळ डाव्या अंगावर अंग टाकलं खाली. अंग टाकाय उशीर. 2ऱ्या मिनिटाला शेतकरी टर घोरायला लागला. ह्यांना तर एकामेकाकडे बघायला लागली. करायची त्यांना, हे बक्की म्हणायची झोपलेला माणूस. बरोबर आहे. ह्यांना कुतूहलच वाटायला लागलं ना. ह्यांनी ज्याला हुडकीलंय त्याला झोपच लागत नव्हती. बरोबर आहे की नाही? ह्यांना तर जाऊन त्या शेतकऱ्याला गदागदाच हालिवला. हे यार उठ 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 पण तुझ्या पाया पडतो म्हणले. तुला कळायला लागलं का हे कोण आहेत? म्हणला कोण आहेत? हे आमदार आहेत, हे खासदार आहेत, हे इंजिनियर आहेत, हे डॉक्टर आहेत, हे अमुक आहेत, हे डमुक आहेत. शेतकरी म्हणला लका 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 लका. आता काय काम काढलं म्हणला उन्हाळ्याचं?
साऱ्या पावसाळ्यात म्हणलं आमचं शेत भिजून वाहून गेलं, तेव्हा एक आला नाही. आता काय काम काढले म्हणला नांगरटीत असल्या. का बरं आलाव सांग की. शेतकऱ्याला म्हणले आम्ही तुझ्यासाठी आलो नाहीत, आम्ही आमच्यासाठीच आलो. सांगा काय काम आहे शेतकरी म्हणला. म्हणले काहीच नाही, हे बघा अशी अवस्था आहे. सगळी हकीकत सांगितली, 25 जणांची ओळख सांगितली. म्हणले तुझा एक शर्ट आम्हाला दे, एवढाच आमच्यावर उपकार कर. शेतकऱ्यानं डोक्यावर हाणून घेतलं. म्हणला मूर्खत कर तुम्ही, म्हणला तुम्हाला अक्कल नावाची गोष्ट आहे का. म्हणला माझा एक शर्ट आणि कोणाला, तुम्हाला 25-30 जणाला. अरे दादा नो म्हणला, माझ्याकडे नुसता एक शर्ट असता तर मी असा वावरात उघडा नांगरीत बसलो असतो का. म्हणला माझ्याकडे एक होता, ते बी परवा दिवशी बोराटीत अडकून फाटलाय म्हणला माझा कडबा वाहत असताना. बरोबर आहे की नाही. माझ्याकडे एक बी राहिलं नाही. माझा दृष्टांत संपला सांगायचा तुम्हाला. ज्याच्याकडे ढिगाणं शर्ट आहेत, ज्यांच्या शर्टावरच्या कॉलरवर लॉन्ड्रीवाल्यानं तारखा टाकल्यात 1 तारीख ते 30 तारीख, बरोबर आहे का नाही, त्यांना 1 मिनिटाची बी झोप लाग नाही. पण ज्याच्याकडे शर्ट अंगात घालायला नाही त्याला शांत झोप लागते. तुमच्या पैशाचा आणि तुमच्या झोपेचा आणि जीवनातल्या समाधानाचा काहीही संबंध नसतो. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. मी तुम्हाला एवढं लांबून कशामुळे सांगितलं होतं, तुम्ही ते नोटाले खर्च केले म्हणून सांगितलं होतं, आहे का नाही. म्हणले जीवाला चूरचूर लागून घ्यायची नाही. कानिपनाथाच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये भरपूर पैसा मिळणार आहे, त्यात काही शंकाच नाही. आपण देवासाठी 1 पैसा खर्च केला, भगवान परमात्मा 10 हाताना देत असतो. म्हणून देवाला देण्याच्या, तो परमात्मा आहे का नाही, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. मला तुम्हाला एक दृष्टांत सांगायचं आणि कीर्तनाच्या विषयामध्ये प्रवेश करायचा आहे. आपण सप्ताह करतो, कथा कीर्तन करतो, दरवर्षी तेच ऐकायचं, दरवर्षी तेच सांगायचं. का सांगायचं, मी रोज कीर्तनामध्ये सांगतो, लय पैसे झाले म्हणून कीर्तन नसतात, लय करमत नाही करमणुकीचं साधन म्हणून कथा कीर्तन नसतात. कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, ते तिचे उत्तम चरणराज वंदिता, जळते दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, जे गाते ऐकते सादर पवित्र हरिकथा. हे हरीची कथा पवित्र आहे. हे कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम. म्हणून कथेमध्ये बसल्याच्या नंतर जीव ब्रह्माचं ऐक्य झालं पाहिजे. म्हणजे एक लक्षात ठेवा, समाधीचे सुख सांडाव वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. कीर्तनामध्ये ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. आणि हा ब्रह्मरस सेवन करण्यासाठी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी
कीर्तनामध्ये अर्धा तास झाला आम्ही मृदंग लावित होतो. अलग लक्षात तुमच्या लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि शेवो ब्रह्मरस आवडीने ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस म्हणून कीर्तन असतात ब्रह्मरसासाठी. आणि ब्रह्मरस काय करतो? माणसाच्या अंतकरणाला एक ऊर्जा प्रदान करून देतो. आपण मंदिरामध्ये गेलो, कीर्तनामध्ये गेलो, गेल्याच्या नंतर आपल्या अंतकरणाला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि ती ऊर्जा जीवन जगायला भाग पाडते. ज्या माणसाच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा नसते त्या माणसाच्या जीवनामध्ये निगेटिव्ह विचार भरले जातात आणि मग ते निगेटिव्ह विचार काय करतात? माणसाला आत्महत्या करायला प्रवृत्त करतात. मग माणसं व्यसनी बनतात, आत्महत्या करतात. म्हणून माणसाचं मन ऊर्जावान राहण्यासाठी कथा कीर्तनांची गरज असते. नसन समजलं तर थोडं सोपं करून सांगतो तुम्हाला. हरपले आपण पे पावे, ते पाहता संता घेऊन सावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. सारखं तेच सांगायचं आणि सारखं तेच ऐकायचं. काय ऐकायचं? लक्ष द्या कीर्तनामध्ये. मी जड जायचं राणा अगोदर घ्यायला लागलो बरं का. जड जायचं कळतंय ना तुम्हाला? कळलं ना? आमच्या इकडं मराठवाड्यात, तुम्ही मराठवाड्यातच आहेत की माझ्या कुठं देणार ते मधातला पट्टा घुसलेला ही तुमचा असा इकडं तिरका. ते आमच्या भूम तालुक्यामध्ये संजूबा आमचे आजोबा वगैरे शेतात काम करत असताना काय म्हणतात माहिती का? पोरांनो, ते पाडव्याच्या अगोदर ती उडची जड जाणारी रान आहेत का नाही, आधी नांगरून घ्या, पुन्हा नांगरत नाहीत बघा पाडवा झाल्यावर. आणि मग आम्ही ती सांगतात ती जड जायची रानं अगोदर नांगरीत आहो आणि पुन्हा महाग आपलं लग्न खात खात आपलं हिंडत हिंडत मग बाकीची हलकी रानं नांगरून घेत आहो. मग तसं मी जड जायचं रान काय करायला घातलंय? अगोदर घ्यायला घातले. ध्यान द्या कीर्तनामध्ये. हरपले आपण पे पावे, आपल्याला हरवलेलं काय करायचंय? मिळवायचं. हरवलेली वस्तू मिळवण्यासाठी काय करावं लागतं? काय करावं लागतं? बोला खालची लोक. काय करावं लागतं? आमच्या भूम तालुक्यात, परांडा तालुक्यात त्याला हुडकावं लागतं म्हणतात. हुडकायचं कळते ना तुम्हाला? सापडायला लागतं. तुमच्याकडे सापडायला लागतं म्हणतात. बरं, सापडायला लागतं. आमच्याकडे हुडकायला लागतं. आणि शिराळा परिसरात कडापळीशात शोधावं लागतं का बघायला लागतं? काय लागतं? बघायला लागतं, शोधायला लागतं, हुडकायला लागतं. एकच आहे. बरोबर आहे की नाही? आता लक्ष देऊन ऐका. हरवलेली वस्तू सांगून सापडते का शोधून सापडते? बोला खालची लोक. माय कशी सापडते? शोधून सापडते. हरवलेली वस्तू ऐकून सापडते का शोधून सापडते? शोधून सापडते. सांगूनही सापडत नाही आणि ऐकूनही सापडत नाही. ती काय करावी लागते? शोधावी लागते. पण ध्यान द्या कीर्तनामध्ये. मग अशी कोणती वस्तू हरवली आहे का? ज्ञानोबराय म्हणतात हरपले आपण पे पावे, मधला तुकडा बाजूला ठेवा, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. म्हणून तुमचं आपल्याला हरवलेलं मिळवायचंय ना, मग काय करा? तर वानावे म्हणजे सांगावे, ऐकावे तेची सदा. सारखं तेच सांगा आणि सारखं तेच ऐका. म्हणजे तुम्हाला काय होईल? तर हरपले आपण पे पावे, हरवलेलं आपल्याला पुन्हा मिळेल. मग काय हरवलं नेमकं आपलं? का ते सांगून आणि ऐकून सापडणार आहे? तर लक्ष द्या कीर्तनामध्ये. काय हरवलंय? तर स्थूल देहाच्या संबंधाने जर स्थूल वस्तू हरवली असती तर ती आपल्याला शोधून, बरं का, हुडकून सापडली असती, सापडून सापडली असती, हुडकून सापडली असती. पण आपली स्थूल वस्तू न हरवता आपलं काय हरवलंय? तर आपली सूक्ष्म वस्तू हरवली आहे. सूक्ष्म वस्तू काय हरवली? तर ध्यान द्या कीर्तनामध्ये. माणसांची गर्दी भरपूर दिसतीये, पण गर्दीमध्ये माणूस शोधावा लागतोय सध्याच्या काळामध्ये. ही शोकांतिक आहे. माणसं जर माणसासारखी वागत असती, सांगू का कीर्तनात तुम्हाला? काय त्या म्हणजे एवढी बेकार वागली असती का लोक? बरोबर आहे की नाही? रोज तुम्ही टीव्ही उघडल्यावर बातम्या ऐकताच. सख्या आईनं लेकराचा काटा काढला असता का? बरोबर आहे की नाही? तुम्ही सगळ्या बातम्या ऐकलेल्या आहेत. आपापल्या परिसरामध्ये असल्या गोष्टी घडतात. स्वतःच्या लेकरांचं वासनेपोटी आई काटा काढते. पैशापोटी लोक माणसाचा जीव घेतात. माणसातला माणूस पण काय झालंय? संपलंय, हरवलंय. म्हणून वानावे ऐकावे त्याचे सदा. नसन समजलं तर अजून थोडं सोपं करतो. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगतो आणि माझा दृष्टांत माझ्या जीवनामध्ये घडलेला आहे म्हणून तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. मला नागपूरला कीर्तनाला जायचं होतं. नागपूरला कीर्तनाला जायचं म्हणून आमच्या कुर्डवाडीच्या रेल्वे जंक्शन स्टेशनवरती मी सकाळी 10 वाजता रेल्वे रिझर्वेशनच्या बुकिंगच्या लाईनमध्ये थांबलो होतो. निलेश महाराज बरं का. आता सकाळी 10 वाजता रेल्वे रिझर्वेशनची बुकिंगची लाईन खूप मोठी भलेल रांग लागलेली. मी लाईनमध्ये जाऊन उभा राहिलो
हळूहळू एक 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 करता करता गर्दी वाढत गेली. आता लक्ष द्या कीर्तनामध्ये. सकाळी 10 वाजलेत, मला भूक लागली, पोटामध्ये काहीतरी खावं वाटतंय. योगायोग असा तिथं काहीच दिसत नसताना एका म्हाताऱ्या बाबाचा आवाज माझ्या कानावरती पडला. शेंगा घेता का शेंगा? भुईमुगाच्या गरम गरम शेंगा. मी त्यांना हाक मारली, 10 रुपये दिले, शेंगा विकत घेतल्या. आता शेंगा खात असताना शेंगदाणे तोंडात टाकायचो, टरफल हातात साठवायचो. बघता बघता शेंगा संपल्या, शेंगदाणे संपले, हातात फक्त काय उरली माझ्या? टरफल उरली. आता टरफल टाकायची कुठं? डावीकडे बघितलं स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, उजवीकडे बघितलं स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, पुढे मोठी रांग आहे, मागे मोठी गर्दी आहे. ही आता हातातली टरफल मी खाली फेकून दिली असती, पण माझ्या अंगावर महाराजाचे कपडे आहेत. तुम्ही आरतीला पाणी वाताला का? तुम्हाला मी काय म्हणतोय मगाच धरणं? हा, माईच्या ना मी फाशी घेईन बरं का मंडपात. आता तुमच्या पुढे हा, मी काय म्हणे ऐका की, लक्ष देऊन ऐका. मी हातातली टरफल खाली टाकली असते. का टाकली नाहीत खाली? मी काय, मी महाराज आहे म्हणलो नाही मी. मग ह्याच्यामुळे तुम्हाला आरतीला पाणी वाता म्हणतोय राव तुम्हाला. बरोबर आहे संजू बा? मी तुम्हाला काय म्हणलो, माझ्या अंगावर काय आहे ते? हा, असं असं कीर्तन ऐका तुम्ही. तुम्ही म्हणतात मी का कपडे टाकून दिले नाही तर मी महाराज आहे. मी महाराज आहे म्हणलो नाही, मी माझ्या अंगावर काय आहेत म्हणलो. तुम्ही मला कशामुळे महाराज म्हणला? कपड्यामुळं. मी जर उद्याच्याला तुमच्या ह्या फाट्यावर असा जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालून गेलो, तुम्ही मला ओळखीता का? बरोबर आहे की नाही? महाराज म्हणणार मी नाही. तुम्ही महाराज कशामुळे म्हणलो आम्हाला? आमच्या अंगावर कपडे आहेत महाराजाचे. लक्ष द्या बरं का पोरांनो, कीर्तनामध्ये महाराजाचे कपडे घालायचे म्हणजे लय मोठी आचारसंहिता असते बरं का. टरफल तशीच राहू द्या, टाकू नका त्यातली. हा, महाराजाचे कपडे घालणं म्हणजे उभी आयुष्यभर आचारसंहिता सांभाळावी लागते. तुमची ती राजकारणी लोकांची आचारसंहिता 15 दिवस लागत असन आणि संपत असन, पण ही कपडे अंगावर घातली का उभं आयुष्यभर आचारसंहिता सांभाळावी लागते. आणि ही आचारसंहिता म्हणजे वारकरी संप्रदायाची खरी ओळख आहे या कपड्यावरती. आणि मला तुम्हाला तेच सांगायचंय. आता टरफल तशीच राहू द्या 5 मिनिटं. अजून एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. तुम्ही रामायण नेहमी ऐकता. ज्या वेळेला रावण सीतेला आणायला गेला होता, त्यावेळेला रावण होऊन गेला होता का महाराज होऊन गेला होता? बोला बोला माय, तुम्ही बोला. काय होऊन गेला होता? महाराज होऊन गेला होता. मग मला तुम्हाला तेच सांगायचंय, रावण महाराज होऊन गेला म्हणून सीतेनं काय केलं? ती लक्ष्मण रेषा ओलांड. बरोबर आहे की नाही? लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा आहे. लक्ष द्या कीर्तनामध्ये. लक्ष्मण रेषा म्हणजे काय आहे? मर्यादा आहे. ती मर्यादा, ती लक्ष्मण रेषा ओलांडण्याचं धाडस सीतामाईनं कोणाच्या भरोशावर केलं? बोला, मोठ्यानं सांगा. कॅमेरा इथं. बरोबर आहे की नाही? कोणाच्या भरोशावर केलं? महाराजाच्या. बरोबर आहे की नाही? म्हणजे भरोसा कोणावर ठेवला सीतामाईनं? महाराजावरती. बरोबर आहे की नाही? त्या काळापासून ते आजपर्यंत महाराजांवरती तसाच समाजाचा आघाड विश्वास आहे. फक्त तुम्हाला महाराजातला रावण ओळखायला आला पाहिजे. कीर्तन कळायला लागलं का तुम्हाला? एवढं कळालं, धन्य झाला हो तुम्ही. बरोबर आहे की नाही? आता सध्याच्या काळामध्ये बऱ्याच रावणानं महाराजाचे कपडे घातलेत. बरोबर आहे की नाही? आणि मग पुन्हा तुम्ही म्हणायचं आम्हाला त्यांचं माहिती आहे. काय माहिती? ढेकळं माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे गावा बरोबर किडी घेऊन चालला पुन्हा. माझी विनंती आहे तुम्हाला, हे सगळं ओळखून पारखून करायचा. जाऊ द्या, चला. मी तुम्हाला इथपर्यंत कशासाठी सांगितलंय? माझ्या अंगावर काय आहेत? हा, असं बोला कीर्तन. टरफल टाकली का हाय तशीच हातात? ऐका, आता हातातली टरफल मी खाली टाकीना गेलो होतो. कशामुळं? माझ्या अंगावर. हा, डावीकडे बघितला स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, उजवीकडे बघितला स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, पुढे मोठी रांग आहे, मागं मोठी गर्दी आहे. हातातली टरफल खाली टाकायची नाहीत का तर माझ्या अंगावर महाराजाची कपडे आहेत. कस करावं गाड्या? म्हणून मी माझ्या पाठीमागच्या लाईन मधल्या माणसाला विचारलं. म्हणलं का हो दादा? म्हणलं मी टरफल टाकू कुठं? ते म्हणलं काय विचारता महाराज? टाका की पुढच्या खिशात. मी म्हणला अहो त्याला कळलं तर? हां, त्याला काय कळतंय? म्हणला मागच्या अर्ध्या तासापासून मी केळाचे सालं तुमच्या खिशात टाकतोय, तुम्हाला कुठं कळलं? ऐकायला लागलो कीर्तन तुम्ही इथं. आपली टरफल दुसऱ्याच्या खिशात
दुसऱ्या दिवसाला आपल्या खिशात असा सध्याच्या जगाच्या मानसिकतेचा प्रवास चालू आहे. म्हणजे माणूस माणसाला केरापेक्षा किंमत जास्त द्यायला तयार नाही. म्हणून वा नावे ऐकावे तेची सदा. सारखं तेच सांगायचं आणि सारखं तेच ऐकायचं. म्हणजे हरपले आपण पे पावे. म्हणजे आपण माणसासारखं वागू, माणसासारखं जगू. इथपर्यंत तुम्हाला चांगलं कळालंय. आणि दुसरी गोष्ट अजून मला तुम्हाला सांगायची आहे. आता मला कीर्तनाचं कौतुक लय करू वाटायला लागले तुमच्या समोर. एवढा मोठा कार्यक्रम केलाय तुम्ही. कीर्तनाच्या मंडप भरून माणसं आला वस्तीवर असताना सुद्धा तुम्ही. तुमचं करावं तेवढं कौतुक थोडे, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडेच आहेत. लक्ष द्या कीर्तनामध्ये. आणि फक्त मला वाईट एका गोष्टीचं वाटायला लागेल संजू बुवा. कीर्तनाच्या मंडपामध्ये माणसं आहेत, महिला आहेत, पण तरुणांची आणि तरुण मुलींची संख्या मात्र लय मोजकी आहे, बोटावर मोजण्या इतकीच. म्हणजे तुमची लेकरं म्हणजे नोकरीला गेले ते का कसं झालंय, नेमकं काय झालंय? हा, काय करते ते? घर राखायला ठेवले ते. वय मला तुम्हाला काय सांगायचंय, लक्ष द्या कीर्तनामध्ये बरं का. मी टायमाला सोडितो बरं का, काळजी करणार तुम्ही. 20 मिनिटामध्ये बांधाबांधी करून उचलायसारखं करतो, पण ध्यान द्या गाड्या कीर्तनामध्ये माझ्या. हा, तुमचं पेरायचं काय ठरलंय बरं? पेरायचं कळतंय का तुम्हाला? पेरायचं काय पेरणार हो? कांदा? कांदा पेरी देते लागल्यात पेरायला. आमच्या इथं लावी येते ती राव. पेरलेल्या कांद्याला उतारी येत नाही, ॲव्हरेज चांगलं पडत नाही. बरोबर आहे की नाही? कांदा लावीत जा, पेरीत जाऊ नका. त्याला साईज चांगली येत नाही पेरलेल्या कांद्याला. बरोबर आहे की नाही? एकसारखा येत नाही. लय टकुऱ्याला ताणती तणन हिन तीन. जाऊ द्या, मी बी लावतो म्हणून सांगायला लागलो तुम्हाला. हा ऐका, चला. काय पेरायचं आता यंदा? म्हणजे जून महिन्यामध्ये काय पेरणार हो? मका, उडीद? बरं ऐका, लक्ष देऊन ऐका थोडं. 5 मिनटं लक्ष द्या. मी काय सांगायला लागलो कीर्तनामध्ये. मी माझं ते 9 वर्षाचं लेकरू घेऊन कीर्तनाला आलोय आणि लाडं इथं असं उभा केलंय. म्हणजे मी तुम्हाला साऱ्या गावाला दाखवायला आणले का मला पोरग आहे म्हणून? बरोबर आहे संजीव बुवा? म्हणजे तुम्हाला काही कळतं का नाही? ही लेकरं तुम्ही 50,000 द्या, लाख द्या, याचं लय कौतुक नाही तुमचं. पण बाहेर गावची लेकरं आणून तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये उभा केली. आणि तुमची कुठे आहेत नेमकी? हो, लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुम्हाला जर वाटत असेल ना माझ्या पोरानं बापाचा अपमान 4 लोकात नाही केला पाहिजे, माझ्या पोरीनं 4 लोकात बापाची मान शर्मेने खाली नाही गेली पाहिजे, असं नाही वागलं पाहिजे, तर कीर्तनाच्या मंडपामध्ये लेकरं घेऊन यायला शिकत जा. तुमच्या गावामध्ये मुसलमानाची लोक आहेत का? मुसलमानाची, त्या मुस्लिम समुदायाच्या लोकांची आदर्श घ्या. ते त्यांची 2-2, 3-3, 5-5 वर्षाची लहान लेकरं असतात. ते त्यांच्या डोक्यावरती जाळीची टोपी पांघरू घालतात, अंगावरती शेरवानी ड्रेस घालतात, पोराच्या करंगळीला पकडतात, घेऊन जातात, म्हणतात चल बेटा ये हमारी मस्जिद है, ये हमारा अल्लाह है, ये हमारा कुरान है, ये हमारा दर्गा है. त्यावेळेस त्या लेकराच्या अंतकरणामध्ये धर्मसंस्काराचे बीजारोपण तिथं होतात. तुम्ही आपण कधी दाखवलं आपल्या लेकराला? चल बाळा, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, पांडुरंग परमात्मा, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह, महात्मा बसवेश्वर, शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव, देव देवता, संत पुरुष, राष्ट्रपुरुष लेकरांच्या अंतकरणाला कळून द्या. आणि न कळून दिल्यामुळे जन्मदात्या बापांना सुद्धा न ओळखणारी पिढी याच मातीमध्ये जन्माला यायला लागली. मला अभंगात प्रवेशच तिथं करायचा आहे तुमच्या समोर. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, पेरायचं काय ठरलंय हे अगोदर मी तुम्हाला म्हटलो. पेरत असताना मी तुम्हाला प्रमाणानिशी सगळ्या गोष्टी सांगेन. तुमच्या शेतामध्ये पेरत असताना ज्याचं पीक घ्यायचंय त्याचं बी टाकावं लागतं. कीर्तन ऐका बरं का 5 मिनिटं. न बी टाकता शेत उगवतो का तुमचं? नाही उगवत. बरोबर आहे की नाही? आता शेतामध्ये बी न टाकता शेत उगवत नाही हे तुम्ही जसं सांगितलं तसं मला अजून एक उत्तर द्या की सोयाबीन पिकवायचंय, कापूस काढायचा आहे, मका टाकायची आहे, ते बी टाकावं लागते. बरं, ते बी टाकत असताना तुम्ही कसलं बी पेरताव का? उडदाचं बी कोणतं पेरताव? शेडचं पण कोणत्या कंपनीच पेरताव? लय सगळ्यात जास्त विश्वास कशावर आहे तुमचा? निर्मलवर ना? मी बी 1550ला बॅग घेतली होती राव यंदा. चांगला उतार आला बरं का संजू. 8 क्विंटल झालं उडीद. तुमच्याकडे किती झालं एका एकरात? बरं होऊ द्या, काय व्हायचं, तुम्ही लय लाजाता राव, कीर्तन लांबायला लागलं माझं. बरं जाऊ द्या. निर्मलचं पेरलं. हिथं तात्याच्या घरी निर्मलचीच 10 कट उडदाचं बी आहे यंदा ठेवलेलं.
तात्या जर इमानदारीने जरी सांगितलं तुम्हाला काय काळजी करू नका, आपल्या वस्तीवरल्या लोकांच्या पैशाचं वाटलं होऊ द्यायचं नाही, म्हणून मी 100 रुपये किलोनं बी देणार आहे. तात्या नेत्याला म्हणता काय लोक ही? हा 1550 नाही 1850 होऊ द्या, पण बॅगच आणणार, पण तुमचं 100 रुपये किलोचे नेणार नाहीत का? उत्तर द्या. हा विश्वास, मला हेच सांगायचं आहे तुम्हाला. विश्वास कशावर नाही तुमचा? त्या ब्यावर नाही. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे, त्याच्या पाठीमागचा भाव असा आहे तुमचा, शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ. कळायला लागलं ना कीर्तन तुम्हाला? बीज शुद्ध असल्याच्या नंतर काय होईल तर उत्पन्न चांगलं येईल. आता इथपर्यंत तुम्हाला कीर्तन कळालंय. असं कोणाकोणाचं वावर आहे तुमच्या शिराळ्यामध्ये? महाराज आमच्या वावरात कुरडून केना अजिबात येईना, त्यानं हातवर करा बरं. कुरडून केना कळते का? कोणाकोणाच्या वावरात येत नाही कुरडून केना? हा कुणी म्हणलं का? एक काम करा बरं, ते कदम महाराज तिकडून बोम तालुक्यात येऊन यायला लागल्यात, त्यांना येताना सांगा 10 किलो कुरडूचं 10 किलो केण्याचं बी पिशवीत भरून आणा, कीर्तन झाल्यावर आपल्याला लोकांना वाटायचं. आपल्या वावरात येत नाही. कोणाकोणाच्या वावरात तण येत नाही? तण येत नाही का तुमच्या वावरात? पेरलं होतं का त्याला कोणी? बरं नस. आता थोडं अजून पुढे जाऊन सांगतो. चला आता एका माणसानं उडीद पेरला शेतामध्ये. संजू भाऊ उडीद असा 2-2 बोट, असा एक बोट, अशा 4-4 बोट, 2-2 कांड उगवून आला. लक्ष द्या कीर्तनामध्ये. उडीद उगवून आला, उडीद असा 2-2 बोट कांड उगवून आलाय, तर कुरडून केण्यानं काँग्रेसानं, काँग्रेस आहे ना तुमच्याकडं? काँग्रेस बांधावर सुद्धा येऊ द्यायच्या लायकीच नाही बरं का ती काँग्रेस. हो गवत. हा नाहीतर मला कीर्तन करायचंय हो, तुम्ही दुसरीकडे जाऊ नका, पुन्हा नसती पंचायत व्हायची. हा ते लय बेकार गवत ते काँग्रेस. ते कुरडू केना काँग्रेस. उडीद असा बोट येतोय तर कुरडू केना काँग्रेस कुठे यायला लागला माहिती का? टोंगळ्याला, गुडघ्याला, इथं माप लागायला लागलं त्याचं. आता काय सांगू तुम्हाला, आता त्या कुरडूला केण्याला काँग्रेसाला उडदाकडे बघून असा राग यायचा जसा आता तुम्हाला माझ्याकडे बघून यायला लागलाय. हा राग यायचा. आता लक्ष द्या बरं का कीर्तनामध्ये. बळच दम काढला 8 दिवस त्या कुरडून केण्यानं काँग्रेसानं. 8 दिवस दम काढला. 8व्या दिवशी विचारलंच त्या उडदाला, कुठला आहेस? उडीद म्हणला मी का? म्हणले हा तूच. म्हणला मी लय लांबचा राव. म्हणला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून आलो म्हणला, अकोल्यावरनं. मग उडदानं गप मारावं का? उडीद बी आगाव माझ्यासारखाच. उडीद त्या कुरडूला काँग्रेसाला म्हणला तुम्ही कुठले आहेत? म्हणला तुम्ही कुठले आहेत म्हणल्यावर त्या कुरडूची केण्याची काँग्रेसाची तळपायाची आग मस्तकाला गेली. ते म्हणले आम्हाला विचारतो का कुठला आहेस म्हणून? आम्ही खानदानी पाटील आहेत म्हणली, वतनदार इथले. हो कीर्तन ध्यानात येऊ लागले का? कामाजी पाटील देहगावीचा, विश्वास नका धरू त्याचा, घात करील नेमाचा पाडील फाशी. बरोबर आहे की नाही? हे लक्षात ठेवा तुम्ही. हे अंतकरणातले षडविकार आहेत ना, हे पाटील आहेत अंतकरणातले. हे कथा कीर्तन असतात ना, सद्विचाराची पेरणी करण्यासाठी असतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निवडून तण आणि शेती करावी जतन. जशी शेती जतन करावी लागते तसंच गणित अंतकरण रूपी शेतीचं आहे. माणसाच्या अंतकरणामध्ये सद्विचाराची पेरणी करावी लागते. आणि दुष्ट विचार असतात ना, गवतासारखे उचलून बाहेर फेकून द्यावे लागतात, उपटून बाहेर फेकून द्यावे लागतात. सद्विचार पेरावेच लागतात. दुष्ट विचार पेरायची गरज लागत नाही. नसन समजलं तर थोडं सोपं करून सांगतो. तंबाखू खायला कुठल्याच शाळेत शिकवत नाहीत. दारू प्यायचा क्लास कोणत्याच ट्युशन मध्ये घेतला जात नाही. तरी सुद्धा 80% लोक दारू पितात आणि तंबाखू खातात. फक्त मला कळालंय बीड जिल्ह्यामध्ये, आष्टी तालुक्यामध्ये, शिराळ्यातच कोण दारू पित नाही आणि तंबाखू खात नाही. म्हणून तुम्हाला सांगायला घातलंय. चुकायला लागलं का माझं काय कीर्तन? बरोबर आहे ना? हा लक्ष द्या कीर्तनामध्ये. हे षड विकार बाहेर काढण्यासाठी, दुष्ट विचार बाहेर काढण्यासाठी आणि सद्विचार पेरण्यासाठी म्हणून कथा कीर्तन असतात. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं ना कीर्तन? ओय माय लक्ष द्या. याच्यासाठी कीर्तन करायचे असतात, याच्यासाठी भजनं करायचे असतात. काही अवघड नसतं परमार्थ करायचा म्हणजे. नाहीतर तुम्हाला परमार्थ म्हणजे सांगून जाईल मी तुम्हाला. बरीच लोक तुम्हाला समाजामध्ये पाहायला भेटतील. कपाळाला गंध आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, भजन करतात, कीर्तन करतात, देवदेव करतात, सगळं काही करतात. पण समाजामध्ये वागत असताना राक्षसापेक्षा बेकार वागतात. याला जीवन म्हणत नाहीत. काही लोक तुम्हाला अशी पण पाहायला भेटतील. कपाळाला गंध नसेल, गळ्यात तुळशीची माळ नसेल, भजन कीर्तन करणं होत नसेल, देवादिकाला त्यांच्याच्यानं जाणं होत नसेल, पण त्यांच्या आचरणाची उंची एवढी मोठी असते का त्यांच्या आचरणाचा हेवा साक्षात देवाला वाटावा. या उंचीची काही लोक असतात. आणि त्या उंचीचं जीवन बनवणे म्हणजे खऱ्या अर्थानं परमार्थ असतो.
आणि तो परमार्थ अंगात रुजण्यासाठी त्याच्यावरती संस्कार चांगले घालावे लागतात. एक लक्षात ठेवा, या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू, हातातले चुडे, गळ्यातले मंगळसूत्र, तुमच्या आमच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा, कपाळावरचे टिळे, अंगणातली तुळस, मंदिरावरचे कळस आणि गोठ्यातली गाय, हे जर कोणामुळे अबाधित राहिलं असेल तर नाव येतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. पण मी तुम्हाला अजून सांगून जाईल, तुम्ही टाळ्या वाजवल्यात, पण थोडं थांबा, गडबड झाली आहे तुमच्याकडून टाळ्या वाजवताना. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं हे तितकंच खरं आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज जर कोणामुळं घडले असते तर मासाहेब जिजाऊंच्या संस्कारामुळं. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, संस्कार घाला जिजाऊ मासाहेबांसारखे. लेकरांवरती संस्कार घाला. तुम्ही लेकरांवरती संस्कार जर नाही घातले तर ही धर्म, परंपरा, संस्कृती ही नाही टिकणार. नुसतं म्हणायचं नाही भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. बरं का, एक लक्षात ठेवा, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है. ये भारत वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा जल है. जिएंगे तो इस भारत माता के लिए, मरेंगे तो इस भारत माता के लिए. और मरने के बाद बहती हुई गंगा जल में कोई हमारी अस्थियों को कान लगा के सुनेगा, उसमें से एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. ही उर्मी आणि ही ऊर्जा आपल्या अंतकरणामध्ये येण्यासाठी काय महत्वाचं असतं तर मायबापाने घातलेले संस्कार महत्वाचे असतात. मायबापांनी. पण माझी विनंती आहे तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज घडले हे कशाच्या बळावरती घडले तर लक्ष देऊन कीर्तन ऐका. जसा एखादा पाथरवट दगडामधून सुरेख अशी मूर्ती तयार करतो, तद्वत जिजाऊ मासाहेबांना स्वतःच्या संस्काराच्या बळावरती छत्रपती शिवरायांच्या मधून राष्ट्रपुरुषाची प्रतिमा निर्माण करण्याचे काम केलं. म्हणून आपली लेकरं देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कामाला जर यावी वाटत असतील तर तुम्ही हे ठरवलं पाहिजे का आपल्या पोरांवरती काय संस्कार घालायचे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं काय पेरायचं ठरलंय. कळलं का तुम्हाला कीर्तन. आणि हे पेरण्यासाठी बरं का, हे पेरण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणत होते की तुका म्हणे मोज धाडिले निरोपा आणि मार्ग हा सोपा सुखरू. सुखाचा मार्ग सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला इथं आलो, झाडू संताचे मार्ग. बरोबर आहे की नाही. होई बा जागा, 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 होई बा जागा.
सज्जोबाची चाल आवडते म्हणून दाखवली त्यांना म्हणाली येते का बघा बरोबर वाजवा टाळ्या त्या लेकरासाठी आलं लक्षात हा ऐका काय सांगत होतो मी तुम्हाला कीर्तन तर म्हणा कशाला काय डोक्याला ताण करायचं उगाच्या उग ऐका हे बघा मला तुम्हाला काय सांगत होतो मी तुम्हाला संस्कार घाला लेकरांवरती चांगले का घाला त्या संस्कारानं किमान लेकरं देवाच्या देशाच्या राष्ट्राच्या कामाला नाही आली तर तुमच्या आमच्या कामाला येतील जी लेकरं स्वतःच्या मायबापाच्या कामाला आली त्यांना क्रांती घडून दाखवली बरोबर आहे की नाही ज्या लेकरानं बरं का मायबापाची सेवा केली आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला वेटेवरती उभा करून दाखवलं जगद्गुरु तुकोबारांनी त्याला धन्यता दिली धन्य पुंडलिका परमात्म्याला ज्यानं विटेवरती उभा करून दाखवलं त्याला धन्यता दिली ऐका बघा 5-7 मिनिटं नीटक झाले बांधा बांधी करायसारखं आपलं लक्ष द्या कीर्तनामध्ये ऐका तो पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा केलेला आता कसं असतं काही काही अभंगाची अर्थसंगती आणि प्रमाणसंगती
वेगवेगळी असू शकते. आता पहिल्या चरणाचा तुम्हाला सगळा मतीर्थार्था अभंगाचा प्रथम चरणामध्ये धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणिले पंढरीये तो हा विठोबा निदान त्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभती योगियाचे ध्यानी ध्याताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे पांडुरंग परमात्म्याला त्या पुंडलिक रायानं विटेवरती उभा करून दाखवलं. तो परमात्मा कसा आहे लक्ष देऊन कीर्तन ऐका. आता सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडिला. ते तीर्थ सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम तीर्थ काय तर लक्ष द्या, ते चंद्रभागा नावाचं तीर्थ आहे ना पंढरपूर मधलं, ते सर्वोत्तम तीर्थ आहे. त्या ठिकाणचं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात न करी आळस आली आप संसारी पाये पा पंढरी भूवैकुंठ. का तर आता ऐका, आपण माग कुंभ पर्वणी अनुभवली आहे का भारत देशामध्ये जवळजवळ 40 कोटी लोकांना कुंभ पर्वणीमध्ये स्नान केलं. प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी जाऊन त्रिवेणी संगमावरती जाऊन स्नान करण्याचं जे महत्पुण्य आहे, बरोबर आहे की नाही. आता तिथं पुण्य जे प्राप्त होतं ते तीर्थ म्हणजे ते त्रिवेणी संगमावरचं ते तीर्थ आहे ना, ते काय करतं तर लक्ष देऊन कीर्तन आहे का. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान्न काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. ही सगळी तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. त्या पुंडलिक राया नावाच्या वैष्णवाच्या पायाच्या जवळ सगळी तीर्थ येतात. कशासाठी पुनीत होण्यासाठी, की जे तीर्थावरती जाऊन आपण स्नान केलं ते तीर्थ स्वतःला मलिन झाले अशी भावना अंतःकरणामध्ये धारण करतात आणि स्वतःला पुनीत करून घेण्यासाठी तिथं येतात. आता पुन्हा तुमच्या लक्षात आला आता का मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. आलं लक्षामध्ये तुमच्या. चला पटकन पुढे सांगतो तुम्हाला का सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर की उठा उठी अभिमान जायाईशे स्थळ कोण ते या पंढरी सघडे खळा पाजर रोकडे. तो परमात्मा विटेवरती उभा केला का त्या ठिकाणच्या क्षेत्राला महत्व दिलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अवघीच पापे जाती दिगंतरा वैकुंठ पंढरी देखील या. आता ऐका, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव तर बळिया माझा पंढरीराव आणि जो या देवांचाही देव सकाळांचा आधी देव असणारा परमात्मा पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा राहिला. आता पुढे ऐका, विष्णुपद गया राम नाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या. जेवढं म्हणून काय असेल या ब्रह्मांडातलं ते कोणाच्या जवळ आहे तर त्या पांडुरंगाच्या चरणाच्या जवळ आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला आणि त्याचं काय वर्णन आपल्यासारख्या पामरानं करावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे वरनो काय तुका म्हणे वरनो काय तुका म्हणे वरनो काय तुका म्हणे वरनो तुका म्हणे वरनो काय तुका म्हणे वरनो काय
द्या बरं का कीर्तनामध्ये. असा असणारा परमात्मा, रंग नाही रूप नाही नाही भरण छाया निराकार निरोगुण एक तू ही रोगोराया, गुणातीत असणारा शून्यातीत असणारा परमात्मा सगुण साकाराला आणून दाखवला आणि याला रूपाबळे करून खळे हरिदासी. बरोबर आहे की नाही? किंवा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, गुणाला विटेवरी गुन्हा आला विटेवरी. माझं कीर्तन संपलं बरं का आता. मग तो पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा करण्यासाठी पुंडलिक रायानं कोणाची सेवा केली ती सांगा मला. बोला लवकर. कोणाची सेवा केली ती? आपल्या कीर्तनातलं एवढंच वाक्य घरी घेऊन जा. देवाची सेवा करून आई वडील भेटत नाहीत. देवाची सेवा केल्याच्या नंतर आई वडिलाची प्राप्ती होत नाही, पण आई वडिलाची सेवा केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होते. हे पुंडलिक रायाचं चरित्र आहे. हे घरी घेऊन जा आणि रोज आपल्या लेकरांना शिकवा. ही माझी तुमच्या चरणावरती विनंती आहे. याच्यासाठी कीर्तन आहे राजानो, काही सुद्धा नाही. म्हणून मी म्हणलो होतो तुम्हाला पेरायचं काय ठरलंय, तर हे पेरा संस्कार आहेत. पुंडलिक रायाचं चरित्र घरी लेकरांना घेऊन जा, त्यांना शिकवा. तुम्ही ऑब्झर्व करून बघा, 80% नोकरदार स्वतःचे आईबाप सांभाळत नाहीत. जो कोणी त्यांचा गावाकडचा काबाड कष्ट करणारा, मोलमजुरी करणारा, 200 रुपये रोजाना जाणारा भाऊ असतो, तो स्वतःचे आईबाप सांभाळतो. पण लाख लाख 2-2 लाख रुपये पगारीची पोरं स्वतःचे आईबाप सांभाळत नाहीत. ही शोकांतिक आहे सध्याच्या काळातली. आणि पंढरपूरमध्ये वृद्धाश्रम आहे, त्याला नाव दिलंय लोकांना भक्त पुंडलिक वृद्धाश्रम. तिथल्या वृद्धाश्रमात खिपतत पडलेल्या वृद्ध जोडप्यांना पंढरपूरला गेल्यावर कधी तर भेटा. 90-95 वर्षाची जोडपी, त्यांना विचारा तुमची पोरं काय करतात. तुम्हाला ते सांगतील माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा कलेक्टर आहे. पण एकही वृद्धाश्रमात खिपतत पडलेलं जोडपं तुम्हाला असं नाही उत्तर देणार माझा पोरगा अंगठे बहादूर आडमुठा शेतकरी म्हणून. अंगठ्या बहादूर आडमुठ्या अशिक्षित लेकरांना जे मायबापाचे हाल केले नाही, ते हाल जर शिकलेली सवरलेली पोरं करत असतील, काय घातले आपण त्यांच्यावरती संस्कार, काय शिकवलं त्या लेकरांना, कसं घडवलं, हे लोकांना सांगून चालणार नाही. तर आई आणि बाप या भूमिकेला पात्र असणारे संस्कार आपण त्याच्यावरती घातले नाहीत. हे बोट आपल्याकडे घ्यावं लागेल. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, पेरायचं काय ठरलं हे मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं. तुम्ही त्या लेकरांवरती चांगले संस्कार घाला, त्याचे आईबाप चांगले व्हा. प्रत्येकाला वाटतं माझा पोरगा डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कलेक्टर झाला पाहिजे. त्याला काय करायचंय ते करा, पण अगोदर चांगला माणूस बनवण्याची जबाबदारी आहे तुमची. पण माझी विनंती असेल तुम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून, आपल्या लेकरांना काय व्हावं हे आपल्या हातात नसतं, पण आपण आपल्या लेकराचा बाप कसं व्हावं हे आपल्या हातात असतं. म्हणून आपल्या लेकराचा बाप चांगले व्हा, त्यांच्यावरती संस्कार चांगले घाला बरं का. आणि देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कामाला येतील अशी लेकरं निर्माण करा. आणि म्हणून उरलेल्या 3 दिवसामध्ये, आता 2 दिवस संपले, राहिले 3 दिवस, आपापली लेकरं कीर्तनाला घेऊन या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ज्यांना पोरं आहेत त्या गड्यांनी आपापली पोरं आणा. ज्यांना ज्या महिलांना मुली आहेत त्यांना आपापल्या पोरी कीर्तनाला आणा. ज्यांना लेकरच नाहीत त्यांनी लोकांच्या आणू नका. काय घेणं पडलं तुम्हाला?
आहे का नाही उगा लोकांची का म्हणून कुठं ना करीत बसायला लागलो हा म्हणजे तेवढीच घेऊन या आपली आपली आहेत तेवढी आणा फक्त एवढी माझी तुमच्या चरणावरती विनंती म्हणून मी माझं पोरग घेऊन तुमच्या कीर्तनाला आलतो तुम्ही म्हणाय नको लोकांनाच सांगितलं आपली आपल्या मी माझ्यासोबत घेऊन आलोय बरोबर आहे का नाही हा माझी विनंती आहे तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून की पाया पडतो तुमच्या हे सगळं करा जीवनामध्ये काही नसतं गेलं संपलं बरोबर आहे की नाही आणि माझी विनंती आहे तुम्हाला आता आणि हे प्रबोधन एवढं ज्यांना कळालं ते धन्य झाले त्यांना कळालं त्यांना कृतार्थता प्राप्त केली असं म्हणायला काही हरकत नाही आणि खरं सांगू का मी तुम्हाला माणसं घराची उंची कशावर मोजतात माहिती का श्रीमंती कशावर मोजतात संपत्तीवर जमिनीवर पैशावर आरोग्यावर पण मी तुम्हाला श्रीमंती मोजण्याचं मोजमाप सांगतो ज्याच्या घरातली म्हातारी माणसं समाधानी चेहऱ्याची बरोबर आहे का नाही आणि प्रसन्न अंतकरणाची दिसतील ना त्याच्या घरची श्रीमंती जगाच्या पाठीवरती मोठी असेल राजानो म्हणून आपल्या घरातली म्हातारी माणसं आहेत ना हे चांगली भगवान परमात्म्यानं म्हातारी माणसं दिलीत कशासाठी सांगू का तुम्हाला सेवा करण्यासाठी दिलीत म्हातारी माणसं त्यांना आपल्याला तळ हातातल्या फोड्यासारखं जपलंय आपण लहानाचं मोठं करत असताना आता आपल्याला त्यांच्या उपकाराची परतफेड करायची वेळ आली राजानो आता आपण त्यांचे आईबाप होऊन लहान लेकरासारखं वागतात ना म्हातारी माणसं त्यांना सांभाळण्याची वेळ सध्याच्या काळात आली आहे पैसे अडके मी तुम्हाला सांगितलं ना अगोदर मला पैसा कमवायचा आहे या भानगडीमध्ये आपलं जीवन जगायचं राहून चाललंय आपण आपल्या माणसासाठी जगायचं थांबून चाललंय म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला घरातल्या म्हाताऱ्या माणसांकडे वेळ द्या हे कीर्तन आहे आता मी आई बाप सांगायचं म्हणल्यावर मी कविता म्हणणारा महाराज नव्हतं बरोबर का नाही लोक का म्हणतात आपली काही तक्रार नाही पण फडकरी परंपरेमध्ये संजूभाऊ आपले दुसरी परमाना म्हणू नये म्हणून आपली घराची रीत तर पाळावं लागेल का नाही म्हणून माझे श्री गुरुवर्य बंडा तात्या महाराज कराडकर तात्या म्हणायचे गावाला आग लागली लागू द्या आपलं झोपडं सांभाळा पण मी म्हणत नाही मला बी म्हणायचा हाय नाद पण मी म्हणी नाते बरोबर आहे का नाही मी म्हणत नाही कीर्तनामध्ये कविता म्हणून मी तुम्हाला सांगतोय माझी विनंती आहे तुम्हाला पाया पडून सांगतो गाड्या आपल्या घरातली म्हातारी माणसं समाधानी ठेवली त्याच्यासारखा मोठा परमार्थ कोणताच नाही म्हणून आपण समाजाच्या कामाला या देशाच्या कामाला या देवाच्या कामाला या आणि आपल्या घरची माणसं सांभाळा झाला परमार्थ याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही म्हणून जगद्गुरु तुकोबारायने आता अर्थसंगती सांगतो न पविजय केल्या तपाची या राशी ते जन लोकाशी दाखविले जो तपाच्या राशीनं प्राप्त नाही झाला तो कशानं दाखवला तर नुसत्या व्यावहारिक क्रियेनं दाखवला आणि हे प्रबोधन ज्यांना कळालं ते धन्य झाले आणि नाही कळणाराला संत महात्म्यांना जाग केलं रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध रात्रंदिवस घोकितो तुम्ही फासा
बसाव